सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज, तुमचं नव्याने स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या ब्लॉगमध्ये. सो आता सगळी कामं वगैरे झाली, जेवण वगैरे म्हणजे आता सकाळची कामं सगळी झाली. त्याच्यानंतर जेवण बनवायचा टाईम आहे. सो इकडे भात लावलेला आहे आणि इथे विपुल पूजा करत आहे आणि मी काम करते माझं. तर आज कुठे जायचं नाही आहे, आज घरीच आहे मी. तर आज होम रुटीनच असणार आहे. जे काय असेल ते तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. आणि काल मला लाईव्ह यायला जमलं नाही कारण काल आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे. तर कालचा जो ब्लॉग आहे तो डे 1 सेक्शन मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, एक्सप्लोर करणार आहे. जिथे आम्ही गेलो होतो दवाखान्यात तिकडचा व्ह्यू, तर तो याच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहील. तर स्टे ट्यून. आणि तर इथे चाललं होतं माझं सगळी भांडी सेट करणं, कारण बरेच 2-3 दिवस झाले भांडी अशी धुवून ठेवली होती. लावायला प्रचंड कंटाळ येत होता. मग नंतर विचार केला चला आज तुमच्यासोबत शेअर करते की मी भांडी कशी लावते, झटपट कशी कामं करते मी माझी भांडी लावण्याची. तर हे जे ट्रॉल्या वगैरे आहेत त्याचा खूप मला बेनिफिट होतो. आणि मेन म्हणजे मी भांडी लवकर का लावत नाही त्याच्यामागे रिझन आहे गाईज. कारण कसं ओली भांडी आपण जर लावली तर खाली कसं असते, जे आपलं ट्रॉलीचं पाणी खाली पडतं आणि पुन्हा मग तिथे कॉक्रोच वगैरे व्हायचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे मी सर्व भांडी आधी ड्राय करून घेते आणि त्याच्यानंतरच लावते. तर ग्लास आणि हे लावून घेतलं मी, ग्लास आणि प्लेट्स. त्याच्यानंतर मी इथे मी सगळ्या वाट्या वगैरे ठेवते जेणेकरून आपल्याला कोणाला भाजी सर्व करायची असेल किंवा डाळ, तर असं सगळं पटकन झटपट भेटलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर इथे सगळ्या वाट्या मी आधी भांडी लावून घेतली. भांडी लावता लावता आज विचार केला तुमच्यासोबत दाखवतेच. त्याच्यानंतर इथे हा जो ट्रॉली आहे त्याच्यामध्ये कढई, टोप, त्याच्यानंतर भाजी कटिंगचं पॅड सगळं मी तिकडे ठेवते. हा कॅबिनेटमध्ये मिक्सर आणि मिक्सरची भांडी, ओव्हन वगैरे असतं. त्याच्यानंतर हे कपाचं स्टँड आहे जिथे मी कप, मीठ, साखर या गोष्टी ठेवते. सर्व जागेवर असतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ठेवते मस्तपैकी पोलपाट, तवा, या सगळ्या गोष्टी. तर फायनली सगळं सेट करून झालं माझं. ह्याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या गोष्टी सेट केल्या. चमचा, छोटे चमचे, गाळणी, ते सगळं सेट करून घेतलं. आणि ते सगळं सेट झाल्यानंतर इथे बघा हा आहे फायनल लुक जो मी तुम्हाला दाखवत आहे आता. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे वाट्यासुद्धा व्यवस्थित मी सेट करून घेतल्या. त्याच्यानंतर इथून सगळी कामांची सुरुवात झाली. बटाटेवाले एवढे हे झालेत ना, बघा कसा बटाटा दिलाय, सडलेला बटाटा दिलाय. डोक्यावर नेऊन मारते की नाही बघा आता. त्याच्यानंतर कांदे बटाट्याचं टोपलं पण मी साफ करत होते. तर इथे तुम्ही पांढरे कांदे बघत आहात. हे सहसा बोईसरला लवकर भेटत नाही जिथे मी राहते. इथे वसईला वगैरे माझ्या माहेर साईडला खूप चांगले भेटतात. इथे खूप छोटे छोटे भेटत होते. त्याच्यानंतर बटाट्याचं टोपलं क्लीन करून घेतलं. लसूण ठेवतो ते टोपलं क्लीन करून घेतलं आणि व्यवस्थित सगळे कांदे बटाटे स्टोरेज करून ठेवलं. कारण आता पाऊस येतोय गाईज. आता सारखं बाहेर जाण्यापेक्षा तर असं आहे की कांदे बटाटे आपण मॅक्सिमम जेवढे पाहिजे तेवढे आपण आणून ठेवू शकतो की कधी आपल्याला वाटलं तर आपण ॲटलिस्ट सुके बोंबील असं काहीतरी बनवून आपलं डिनर, लंच जे काय असेल ते वाइंड अप होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर इथे तसं मी मस्तपैकी सगळं सेट केलं. त्याच्यानंतर इथे बघा विपुल आंघोळ करून आला होता आणि तो पूजा करणार होता देवाची. त्याच्यानंतर मी इकडे आलं लसूणची पेस्ट, वाटाण्याची भाजी बनवायची होती म्हणून अद्रक लसूणची पेस्ट संपली होती. त्याच्यामुळे मी अद्रक लसूणची पेस्ट बनवली. टमॅटो वगैरे कट करून घेतले. कांदा बटाटा. झाला असा मोठा प्रॉब्लेम, तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, चटका लागला माझ्या हाताला गाईज. त्याच्यानंतर इथे बघू शकता वाडा. हा आहे आमचा मागचा वाडा. खूप सुंदर व्ह्यू आहे, हिरवगार, खूप प्रचंड छान वाटतं. आणि जेव्हा पाऊस पडतो तो खरंच वाड्यात असं वाटतं की थांबावं, खूप थंडगार वातावरण असतं. त्याच्यानंतर इथे थोडंसं विपुल झाडांना पाणी वगैरे टाकत होता कारण पाऊस पडतो तरी झाडांना पाणी तिकडे जिथे आम्ही ठेवल्यानंतर कपडे मशीनला लावले, जिकडे आम्ही झाडं ठेवली तिकडे पाणी व्यवस्थित पोहोचत नाही, त्याच्यामुळे झाडांना पाणी वगैरे टाकत होते ते. त्याच्यानंतर मी एवढं तेल गरम झालं होतं गाईस, कांदा टाकला आणि सगळं तेल माझ्या हातावरती उडलं आणि मला प्रचंड जोरात चटका लागला. पण काय करायचं, बायकांचा या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात. तर मी फटाफट तसं फोडणी दिली कारण खूप उशीर झाला होता. सासू सासऱ्यांना कधीच जेवायला दिलं होतं मी, कारण माझं आणि विपुलचं लंच राहिलं होतं. तर मी सगळं व्यवस्थित केलं. तर सिंपल भाजी वाटाण्याची बनवणार आहे मी. ह्याच्यामध्ये तेल, कांदा, राई, जिरं, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली मी. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला हे असं टाकून मी वाटाण्याची भाजी बनवणार होती. कारण विपुलला प्रचंड आवडते ही भाजी. कारण जर वाटाण्याची भाजी बनवली तर तो खूप आवडीने जेवतो.
तर इथे तुम्ही बघत असाल मी बेल्ट का लावला आहे, कारण खूप प्रचंड बॅक पेन होत होता आणि मला त्रास होईल म्हणून मी बेल्ट लावूनच काम करते. हा आहे वाटाण्याच्या भाजीचा लुक. फायनली झालं लंच आणि आम्ही मस्त, पाऊस पडत होता आणि आम्ही मस्त जेवायला बसलो होतो. वाड्यातून खूप थंडगार वारा येत होता आणि तसंच सगळं जेवण वगैरे घेतलं. त्याच्यानंतर भांडी वगैरे धुवायला घेतली सगळ्यात आधी मी, कारण आपल्या बायकांचं असंच असतं, जेवल्यावर कधी पटापट आपली कामं उरकतो. तर इथे मी भांडी वगैरे धुवायला घेतली. तर मला वाटलं शूट करून घ्यावं. रोज काय तुमच्यासोबत रुटीन नाही शेअर केली तर कोणासोबत करणार. असंच भरभरून प्रेम देत राहा गाईज, आणि म्हणजे असंच मोटिवेशन करत राहा की जेणेकरून खूप छान छान व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येईन. हे खास लॉंग व्लॉग्स मी अशासाठी काढत आहे कारण लोकांना आवडतात बघायला. आणि गाईज, जसं तुम्ही 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले आहेत तसं 4000 वॉच टाईमसुद्धा मला कंप्लीट करायचं आहे. प्लीज तुमचा जास्तीचा जास्त वेळ माझ्या व्लॉगसाठी द्या. आणि ते बेसिन वगैरे व्यवस्थित मी वॉश करून घेतलं, कारण मला जराही अन्नाचं कण जरी बेसिनमध्ये पडला असेल तर मला अजिबात आवडत नाही. तुमचं पण काही असंच असणार आहे हे मला माहिती आहे. तर लेडीज प्लीज राग मानून घेऊ नका की मी हे सगळं दाखवते. पुन्हा तुम्ही बोलाल काय घरातलीच कामं मला आवडतं दाखवायला आणि माझे सबस्क्रायबरना आवडतं हे सगळं बघायला, सो मी दाखवते. ज्याला बघायचं असेल तर बघेल. आणि मग फायनली किचनमध्ये कितीही सकाळी कामवाली झाडू मारून गेली तरी मी पुन्हा माझी सगळी कामं झाल्यानंतर किचनमधून केर काढून घेते, जेणेकरून मला खूप फ्रेश फील होतं. आणि पुन्हा चहा बनवायला संध्याकाळी अक्षरशः आपलं किचन एवढं छान वाटतं की चहा काय अजून काही पदार्थ बनवायला सुद्धा आपली तयारी असते. तुमची सुद्धा असते का? तर असं आहे माझं किचनचं फायनल लुक जेव्हा सगळं कामावरून झालेलं असतं. तर हे बघा, हा आहे माझं छानसं किचन. आणि इथे सोफा बघितला तर सोफा मेस झाला होता. तर सगळ्यात आधी माझे नेकचा बेल्ट आणि कमरेचा तो मी व्यवस्थित काढून ठेवला. त्याच्यानंतर हा आहे सोफ्याचा लुक, फायनल लुक बघा लावल्यानंतर किती छान वाटतं. फायनली रूम मध्ये आले, फ्रेशअप झाले, आंघोळ वगैरे झाले आहे. आता वाजले आहेत 4:30. तर मस्तपैकी केस धुतले आज. कशाला? ती रात्री घेतली तरी चालेल. हा एकच राहिलाय का? ती दे ना, ह्याची दे ना, वर्टिगोची दे ना. वर्टिगो चक्करची दिली आहेस तू. वर्टिगो हा संपलं, मग डोस संपला त्याचा. सो गाईज, आपल्याला जो डॉक्टरने 3 दिवसाचा डोस दिलेला तो संपलेला आहे. तर आता ते सिरप आहे ते मी आता तुम्हाला दाखवते, जे मी घेते ते मला दिलेलं आहे डॉक्टरांनी. न्यूरोकाइन गोल्ड म्हणून आहे. टेस्ट खूप घाणेरडी लागते ह्याची, एवढी घाणेरडी की हे पिल्यावर असं वाटते काय नकोशी, तर असं होते. तरी ते विपुलने मला गोळ्या दिलेल्या आहेत. सो मी आता माझ्या गोळ्या घेते आणि मग कपडे वाळत घालते. तर वातावरण मीच काढलंय ते, तर वातावरण खूप डार्क झालेलं आहे, पण वाटत नाही पाऊस येईल असं. सो मी गोळ्या घेते आणि भेटते तुम्हाला. सो गाईज, आता वेळ आहे ब्लॉग एंड करायची. सगळी कामं झालेली आहेत. शेवटचं राहिलंय कपडे सुकवायचं काम, ते मी करून घेते. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. उद्या घेऊन येईन असेच काही छान ब्लॉग. टिल दॅट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.